महाविकास आघाडीच्या वतीने या निगरगट्ट केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आपण बघितलं असेल 20 ते 25 दिवसापासून या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी सोनम वांगचुक असतील, आपले दीपक भाऊ असतील, हे उपोषणाला बसलेले आहेत। अतिशय शांततेच्या मार्गाने यांचं उपोषण सुरू होतं। यांची एकच रास्त मागणी होती, ज्या विद्यार्थ्यांचं भवितव्य या ठिकाणी या शासनाने वेठीस लावलं, ज्या शिक्षण मंत्र्यांनी वेठीस लावलं, नीटचे पेपर आपण बघितले असेल, नीटचे पेपर या ठिकाणी लीक झाले आणि या देशातील विद्यार्थ्यांवरती खूप मोठा प्रमाणात अन्याय झाला। याचा परिणाम म्हणून जवळजवळ या देशामध्ये 20 ते 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। याची जबाबदारी स्वीकारून या शासनाने कुठेतरी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, म्हणून या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे। एक रास्त मागणीवरून या ठिकाणी उपोषण सुरू होतं, परंतु या शासनाला यांचा राजीनामा घ्यायचा नव्हता, म्हणून हे आंदोलन यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी दडपण्याचा प्रकार केला। सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळी उचलून यांनी हॉस्पिटलमध्ये जमा केलं। 20 तारखेला या ठिकाणी दीपक भाऊंनी या ठिकाणी दिपके भाऊंनी या ठिकाणी या जंतर मंतरवरनं संसदेकडे या ठिकाणी वाटचाल करत असताना जाणीवपूर्वक यांची जी मागणी होती की मागणी पूर्ण करा, परंतु जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे। विद्यार्थ्यांवर ते इतक्या बेरहमपणे या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे की जो अक्षरशः म्हणजे मनुष्य हे कधीच करू शकत नाही, अतिशय रावणासारख्या प्रकारे यांनी केलेला आहे। म्हणून या शासनाला या ठिकाणी दीपक कुचके आणि सोनम वांगचुक यांची मागणी या ठिकाणी पूर्ण व्हावी, या ठिकाणी देशभरामधून प्रत्येक संघटना, प्रत्येक राजकीय पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। मुंबई असेल, यानंतर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेला आहे। विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय झालेला आहे, म्हणून या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिलाच पाहिजे। या मागणीसाठी जामनेर तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल, या सर्व महाविकास आघाडीच्या वतीने आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी या शिक्षण मंत्र्यांकडून राजीनामा घ्यावा, अन्यथा या ठिकाणी मोदी साहेबांनी याची जबाबदारी स्वीकारून मोदी साहेबांनी सुद्धा राजीनामा द्यावा, अशी मागणी या ठिकाणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिल्लीमध्ये जंतर मंतर संसद भवनासमोर ज्या विद्यार्थ्यावर लाठीमार केला त्या सरकारचा मी महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो आणि सत्ते की कुर्सी अब पेटी बांध लो, कुर्सी की पेटी बांध लो, मौसम बदल रहा है, सत्ता पलट रही है, हे सरकारने लक्षात ठेव। आज भारतातलं वातावरण अलग झालेलं आहे। सर्व मला बाळासाहेबांची एक आठवण आठवते, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेबांनी सर्व मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्र्यांना तंबी दिली होती की ज्यावेळेस शेतकरी, विद्यार्थी किंवा कामगारांचा मोर्चा आला तर तुम्ही 6व्या मजल्यावर असले तरी खाली या आणि त्या जनतेसमोर जा आणि त्यांना विचारा, मायबाप हो तुमचं म्हणणं काय, तुमची मागणी काय, तुमच्या मागण्या आम्हाला सांगा, आम्ही त्या जरूर सोडू, अशी प्रत्येक मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला तंबी दिली होती। परंतु हे सरकार एवढं निगरगठ्ठ आहे की 20 दिवस 25 दिवस झाले सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहे, परंतु साधा आणि आपल्या महाराष्ट्रातला तरुण अभिजित दिपके हा हे नेतृत्व करतोय, परंतु त्यांना भेटायलाही या सरकारला वेळ नाही। त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्र या देशाला आदरून सोडतो, कारण महाराष्ट्रातलाच एक तरुण पूर्ण दिल्ली आदरून सोडतोय, दिल्ली सरकारला आदरून सोडतोय। म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाळा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा। तर शेवटी एकच सांगतो की या शिक्षण मंत्री जो धर्मेंद्र यांनी राजीनामा द्यावा आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी जी नीट परीक्षा असते, त्या नीट परीक्षेचे पेपर यांनीच फोडले। तुम्ही बघा, लातूरचे वगैरे जी मंडळी आहे ती कोणाची आहे? ती भाजपाशी निगडीत आहे, त्यांनी पेपर फोडले। मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांच्या भावना ह्या तीव्र भावना प्रकट करण्या सुरू केल्या। फार मोठं नुकसान, वर्षभर अभ्यास करतात, ऐन वेळेला पेपर फुटला जातो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप झाला। त्यांनी भावना व्यक्त करता बरोबर
आपल्या देशाचे सरन्यायाधीश वास्तविक पाहता सरन्यायाधीशांना ही शोभणारी बाब नाही की त्यांना काक्रोच म्हटलं आणि त्यातून या CJPचा उदय झाला. अभिजित दिपके यांनी लंडनवरून काही त्याच्यात कॉमेंट्स केले आणि म्हणता म्हणता कितीतरी करोडो फॉलोअर्स त्यांचे तयार झाले. त्यानंतर त्यांनी जंतर मंतरवर आल्यानंतर एक उपोषण केलं. नंतर पुणे असो आणि मोठमोठ्या सिटी जयपूर असो बेंगलोर असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केल्या की आम्हाला शिक्षण मंत्र्याचा हा राजीनामा पाहिजे. वास्तविक पाहता ही किरकोळ बाब होती सरकारच्या दृष्टीने राजीनामा घेणे, परंतु सरकार एवढं गर्वात गेलेलं आहे की त्यांना कोणाची गरज नाही. म्हणून यांनी सोनू वामचम यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू केलं. त्याच्या मतदारसंघातल्या तरुणांनी मतदान केलं आणि त्या तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या भरोशावर हा सदाखोत आमदार झाला. आणि हा म्हणतो की तरुण आतंकवादी आहे, नक्षलवादी आहे, याला फक्त या रस्त्यावर येऊ द्या, याला रस्त्यावर दिसू द्या. तरुण काय आहे, तरुणाची ताकद काय आहे, याला आम्ही या रस्त्यावर दाखवून देऊ. त्याला फक्त येऊ द्या, त्याची गाडी फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अतुल भातखळकर आमदार तो सुद्धा आम्हाला तरुणांना ललकारतोय. अरे आम्ही शांत आहोत, आम्ही संयमाने आंदोलन करतोय. तुम्ही आमच्या सहनशीलतेचा आणि संयमाचा अंत पाहू नका. आज संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी असं सांगितलं की आमच्या सेनेवर मारहाण करली वा पोलिसांना मारहाण करण्यात आली. अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनी आणि कोणत्याही तरुणांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला त्रास दिला नाही. तुम्ही व्हिडिओ बघा, संपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्रावर फिरताय. या पोलीस प्रशासनानेच तरुणांना आणि विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. एक पोलीस तर आज मुंबईमध्ये बोलला की अरे म्हणे तू जर हे आंदोलन नाही थांबवलं तर मी तुझ्या दप्तरामध्ये गांजा भरी म्हणे गांजा. अरे हा महाराष्ट्र आहे का? हे पोलीस आहे, महाराष्ट्र पोलीस. अरे तुम्ही बी महाराष्ट्रातले, आम्ही बी महाराष्ट्रातलेच आहोत. आम्ही काही या पाकिस्तानातून आलेले या ठिकाणी नाही आहोत. मग आम्हाला एवढ्या निष्पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने मारहाण करू शकता? तुम्ही म्हणतात ना तरुण, अरे हा तरुणच देशाचा आधारस्तंभ आहे. आणि हा तरुणच जर तुम्ही आमच्या सहनशीलतेचे अंत पाहिला तर तुम्हाला वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही काय आहोत हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. मग आम्हालाही सहनशीलतेचा अंत होईल. आम्ही शांत आहे, शांतच राहू द्या. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वरी राठोड, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. आज जामनेर तालुक्यामध्ये आम्ही महाआघाडी तर्फे इथे पेपर फुटीसाठी पेपर लीक जो प्रकरण आहे तो संपूर्ण देशामध्ये कशा प्रकारे गाजत आहे आपण बघत आहोत. जंतर मंतरवर कशा प्रकारे विद्यार्थी या शिक्षा व्यवस्थेला त्रस्त झालेले आहेत हे आपण बघत आहोत. दिल्ली पोलिसने कशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अत्याचार केला, महिलांवर अत्याचार केला, त्याच्यामधली एक मुलगी आज मृत्युमुखी पडते हेही आपण बघत आहोत. राहुलजी गांधी यांनी या प्रोटेस्टसाठी अतोनात प्रयत्न केले. आज 4 महिन्यांपासून राहुलजी गांधी छात्रों की गूंज या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पेपर लीक साठी आवाज उठवत आहे. परंतु हे सरकार याही गोष्टीला अहंकारामध्ये धिक्कारून या गोष्टीला मान्य करत नाहीये. जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर हा आंदोलन करण्यात आलं तेव्हा राहुलजी गांधी यांच्या नाकातून अक्षरशः रक्त निघत होतं, तोंडातून अक्षरशः रक्त निघत होतं. या युवा पिढीला वाचवण्यासाठी, या युवा पिढीची शिक्षा व्यवस्था जी आज कोलमडलेली आहे ही वाचवण्यासाठी राहुलजी गांधी आणि आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी यांचा